बातमी आहे साताऱ्यातली। सदर बाजार इथल्या लक्ष्मी टेकडी परिसरात काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसानं मोठं नुकसान झालंय। जोरदार पावसामुळे घरांवर विद्युत पोल आणि झाडं कोसळल्याने सुमारे 40 घरांची पडझड झाली। यामुळे नागरिकांच्या संसाराचं प्रचंड नुकसान झालं असून अनेकांचे छप्पर उडालंय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने पाहणी सुरू केलेली आहे। नुकसानग्रस्त कुटुंबांनी मदतीची मागणी केली आहे। मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झालेली आहे। मोठं नुकसान साताऱ्यामध्ये झालेलं आहे। विद्युत पोल काही ठिकाणी कोसळले, त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत। सातारा शहरासह आजूबाजूच्या परिसरात काल रात्री जो मुसळधार पाऊस झाला, या पावसानं अनेक ठिकाणी नुकसान केलं। काही ठिकाणी झाडं रस्त्यावर कोलमडली, काही ठिकाणी विजांमुळे शेळ्या मेंढ्या असतील त्यांचा जीव गमवावा लागला त्यांना। त्याच पद्धतीनं सातारा शहरातील असणाऱ्या लक्ष्मी टेकडी या परिसरात आपण उभे आहोत आणि या परिसरात साधारण 30 ते 40 घरांचं मोठं नुकसान झालं। या परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या भागातील जी घरं आहेत, पत्र्याचे घरं आहेत, ही पत्र्याची घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये त्यांची काही घरगुती साहित्य, शैक्षणिक साहित्य आता उघड्यावर पडल्याचं पाहायला मिळतंय। काल जो हा मोठा पाऊस झाला, या मोठ्या पावसानं हे मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर जो पावसामुळं झाडं कोलमडली, त्याच पद्धतीनं लोकांची घरं सुद्धा, घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेले। आपल्या सोबत ज्यांचं हे घर आहे ती व्यक्ती आहे। नेमकं काय झालं विचारा, काय झालं दादा, केव्हा पाऊस आला आणि काय परिस्थिती होती त्यावेळेस? आम्ही कामावर गेलो होतो। कामावरून आलो, लय भयंकर हे होता, वाऱ्यात लय ते। आणि माझं 2 मुले आहेत, ते 2 मुले होते इथं आणि ती भिवून ती दुसऱ्यांचं आपलं शेजाऱ्यांचं घरांचं जाऊन बसलो होतो भिवून। म्हणजे जाऊन तेवढं बसायला आणि त्यांनी इकडे काम हे चाललं सगळे।